आज आपण बोलणार आहोत वर्षातील सर्वात बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट छावाबद्दल। छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर कसा उलगडला गेला, चित्रपट किती दमदार आहे आणि थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे का, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, छावाच्या ट्रेलरनं आधीच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती आणि चित्रपट रिलीज होताच त्यानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। पहिल्याच दिवशी तब्बल 20 कोटींचा गल्ला आणि वीकेंडला हा आकडा 30 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक सुद्धा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत आहे। चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरच्या कालखंडावर केंद्रित आहे। संभाजी महाराज सिंहासनावर बसल्यावर त्यांचा मुघल साम्राज्याशी झालेला संघर्ष, त्यांची युद्धनीती, मराठ्यांशी असलेलं भावनिक नातं आणि विशेषतः औरंगजेबाशी झालेली ऐतिहासिक झुंज हे सगळं खूप प्रभावीपणे दाखवलं गेलं आहे। त्यांचं कवी कलशांसोबतचं नातं, आई महाराणी येसुबाईंबद्दल असलेली आपुलकी हे पैलू सुद्धा छान उलगडले आहेत। चित्रपटात काही सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत तर काही मन हेलावून टाकणारे। विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारताना त्यांच्या आवाजातील वजन, रुबाब आणि करारीपणा जबरदस्तरित्या दाखवला आहे। काही ठिकाणी ते थोडे अतिरेकी वाटतात, पण ॲक्शन सीनमध्ये त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। रश्मिका मंदानाच्या महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेबाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहेत। त्यांना जास्त स्क्रीन टाईम नाही आणि त्यांचे संवाद थोडे अस्पष्ट वाटतात। आणि विशेष उल्लेख करावा लागेल अक्षय खन्नाचा औरंगजेबच्या भूमिकेत त्यांनी अफलातून अभिनय केला आहे। एकही मोठा आवाज न करता फक्त डोळ्यांतून क्रूरता दाखवणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं आहे। लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात सिंहासनारोहणापासून ते शेवटच्या संघर्षापर्यंत सगळ्या गोष्टी जबरदस्त उलगडल्या आहेत। भव्य सेट्स, राजदरबार, किल्ले, युद्धभूमी सगळं अत्यंत वास्तवदर्शी। ॲक्शन सीन, काही ठिकाणी साऊथ स्टाईलची झलक जाणवते पण तरीही भव्य दिव्य आहेत। म्युझिक, AR रहमानचं म्युझिक थोडं अपेक्षेपेक्षा कमी वाटतं, पण काही पार्श्वसंगीत जबरदस्त आहे। तर छावा थिएटरमध्ये जाऊन बघावा का? हो, नक्कीच। हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याचाच आहे। भव्य दिव्य सेट्स, दमदार युद्धदृश्यम आणि संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणं म्हणजे एक ऐतिहासिक अनुभवच आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगणारे असाल तर हा चित्रपट मस्ट वॉच आहे। तुम्ही छावा पाहिला का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एंटरटेनमेंट मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटूया। जय भवानी, जय शिवाजी।